अखेर शिक्षक भरतीतील सर्वात मोठा अडथळा दूर झाला. या जिल्ह्याच्या रोस्टरला मंजुरी मिळाली आहे. नेमकं काय घडलं आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. थंबनेलमध्ये तुम्ही बघितलंच असेल की या जिल्ह्यातील म्हणजेच यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील सुमारे 461 जागा रिक्त असून पेसा क्षेत्रातील सुमारे 416 जागा रिक्त आहेत. पेसा क्षेत्रातील जागेपैकी 25% अनुदानातील 56 जागा आणि 50% अनुदानातील 360 जागा रिक्त आहेत. आता आपण सर्वसाधारण क्षेत्रातील 461 जागांपैकी कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत ते बघूया. सुरुवातीला आपण अनुसूचित जाती म्हणजेच एस-सी कॅटेगरीसाठी किती जागा आहेत ते बघूया. तर एस-सी कॅटेगरीसाठी 50 जागा, एस-सी-बी-सी प्रवर्ग म्हणजेच मराठा समाजातील उमेदवारांसाठी 85 जागा, ई-डब्ल्यू-एसच्या 74 जागा, तर खुला प्रवर्ग क्षेत्रातील 252 जागा अशा मिळून 461 जागा रिक्त आहेत. पेसा क्षेत्रातील 416 जागांमध्ये 25% अनुदान असणाऱ्या पेसा क्षेत्रातील अनुसूचित जातीसाठी 4 जागा, एस-सी-बी-सीसाठी 4 जागा, ई-डब्ल्यू-एससाठी 4 जागा, तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील 44 अशा मिळून 56 जागा या 25% अनुदान असणाऱ्या पेसा क्षेत्रातील असून यासोबतच 50% अनुदान असणाऱ्या पेसा क्षेत्रातील 360 जागा खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी रिक्त आहेत. अशीच नवीन-नवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.